खरा था श्रीमंत लोकांचा बाबा, गरिबांचा नाही. गरीब श्रद्धा पाळतात, अंधश्रद्धा नाही. मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर खराच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या राजकीय नेत्यांवरही जरांगेंची टीका. बळी पडत नाहीत गोरगरीब, ते श्रद्धा आहे त्यांची, पण अंधश्रद्धा नाही. देवदेवतांना आम्ही पण मानतो, पण अंधश्रद्धा गोरगरिबात नाहीये. मोठ्या लोकात लई दिसते व्हायचे, त्याच्यावर लक्षात आलं. त्याच्याकडे सगळे टप्पूच होते, बारीक त्याच्याकडे जातच नव्हता. भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली, पण त्याचा संबंध कार्यक्रमाशी जोडणं चुकीचं. या घटनेचा आणि महिला आरक्षणाचा काही संबंध नव्हता. भाजपच्या मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीवर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. ट्रॅफिकमुळे ती महिला संतप्त झाली होती, स्पष्टच आहे. त्यात काही राग मानायचं कारण नाही. त्या कालावधीमध्ये ट्रॅफिकसाठी वेगळे पर्याय होते, परंतु कदाचित त्यांना माहीत नसेल आणि म्हणून तो प्रसंग घडलेला आहे. पण त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नव्हता. आमदार मनोज कायंदेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे. बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांना विधान परिषदेवर घेण्याच्या मागणीसाठी भेट घेण्यात आली. वहिनी साहेबांची आमची सर्वांची भेट झालेली आहे. सर्व मंडळींना वहिनी साहेबांनी एक भरपूर वेळ आम्हाला दिला. एवढा उद्या निवडणुकीचा निकाल आहे, परंतु परवा त्यांना वेळ नसल्यामुळे त्यांनी आजच आम्हाला त्या ठिकाणी वेळ दिला. आम्हाला त्या ठिकाणी काजी साहेबांच्या रूपाने एक आमदार पाहायला मिळणार आहे, अशी एक आमची भावना. महापालिकांनी 80% पाणी रिसायकल करून नदीत सोडलं पाहिजे, पण महापालिकेत 23% पाणी देखील रिसायकल होत नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. गेम असा आहे की 80% पाणी जेवढं वापरतात महापालिका, मग कोणत्या महापालिका असू दे, त्यांनी 80% पाणी रिसायकल करून नदी सोडलं पाहिजे. आणि ते सिंचनाचा बिगर सिंचनाचं आरक्षण वाढत चाललंय. ते त्यामुळे खालच्या शेतीला ताण येतो पाण्यासाठी, म्हणून हे केलं. आता बऱ्याच महापालिकेमध्ये 20% सुद्धा पाणी रिसायकल होत नाही. माझ्या देशातील नागरिकांची सेवा करण्याची कोणत्याही भागातून मला संधी मिळाली तर का नाही? खासदार व्हायला आवडेल का? या प्रश्नावर आमदार श्रीजया चव्हाण यांची प्रतिक्रिया. देशाच्या कुठल्याही मला जर आज संधी मिळाली माझ्या देशाच्या नागरिकांना सेवा करण्याची, जे आज आम्ही आमदार म्हणून करत आहोत, का नाही? खासदार झाले तर नक्कीच देशाची सेवा करायला आमचं कुटुंब सदैव आहे. मीरा भाईंदर पालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा भाजप कामगार आघाडीत जाहीर प्रवेश पाहायला मिळतो. आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा भाजप कामगार आघाडीमध्ये प्रवेश झालेला आहे. जे सत्तेसाठी गुवाहाटीला जाऊन रेड्याचे बळी देतात ते काहीही करू शकता. एकनाथ शिंदे अशोक खरातला भेटल्यावरून श्याम मानव यांची टीका. आमचे एकनाथ शिंदे गेले गुवाहाटीला, रेड्याचा बळी दिला आणि त्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचा बळी घेऊन टाकला. सरकार बदललं. आता सरकार बदलल्यानंतर काही घडण्याची शक्यताच नाही. स्वामिका रणजित देसाई यांच्या गावातल्या बॅनरची सोशल मीडियावर चर्चा. पिण्याचे गढूळ पाणी, खड्डेमय रस्ते आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे गावातल्या मुलांची रगणं ठरेनात. बॅनरच्या माध्यमातून तरुणाईनं वेधलं लक्ष. सातारा जिल्ह्याची सुरक्षा आणि जनभिमुख प्रशासन हीच आमची प्राथमिकता. नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची पदभार स्वीकारल्यानंतर पहिली प्रतिक्रिया. तुम्ही ज्या सगळ्या मुद्दे मांडले त्याच्यातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आणि तो म्हणजे की लोकाभिमुख प्रशासन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे नागरिकांना काय पाहिजे आहे, त्यांना त्रास कमीत कमी कसा झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं.